प्रगतिशील भारत के लिए भाइयों बहनों, वोट फॉर इंडिया, वोट फॉर इंडिया, वोट फॉर इंडिया। मुंबईतल्या महागर्जना रॅलीमध्ये नरेंद्र मोदींनी दिला वोट फॉर इंडियाचा नारा, काँग्रेसवर चढवला घणाघाती हल्ला। गुजरात में 14 मुख्यमंत्री बने, लेकिन महाराष्ट्र में इतने वर्षों में 26 मुख्यमंत्री बने। आप बताइए यहाँ की राजनीति कैसी होगी? मोदींची महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारच्या राजकारणावर सडकून टीका, आदर्श घोटाळा, सिंचन घोटाळा आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरून सरकारचा घेतला समाचार। कांग्रेस के बड़े नेता के भाषण को मैंने सुना और वो भ्रष्टाचार के खिलाफ भाषण दे रहे हैं। उनकी हिम्मत को देखो ना। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनाही मोदींनी केलं लक्ष्य, काँग्रेस सरकार वोट बँकेचं राजकारण करत असल्याची मोदींची टीका। राहुल गांधींनी मुझफ्फरनगरमध्ये दिली दंगलग्रस्तांच्या मदत छावण्यांना भेट, पीडितांनी आपल्या गावी परतण्याचं केलं आवाहन। दिल्लीमध्ये सरकार स्थापन करावं की नाही यासाठी आम आदमी पार्टीच्या जनमत चाचणीचा आज शेवटचा दिवस। अरविंद केजरीवाल यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांच्या दिल्लीमध्ये ठिकठिकाणी सभा। देवयानी खोब्रागडेंच्या अपमान प्रकरणी उत्तम खोब्रागडेंनी घेतली आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेंची भेट, तर आठवले देवयानी प्रकरणाचा राजकारणासाठी वापर करत असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप। आणि रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर, आरक्षित तिकिटासाठी प्रवासाचा बेत रद्द झाला तर कुटुंबीय करू शकणार त्याच तिकिटावर प्रवास।